ओके ओके नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम. सामना सुरू होतोय. बाबा आणि अनंत चव्हाण आणि बाबा. बाबा आलाय जोडीला. आनंद आहे पण कशी कामगिरी करणार हे बघणे फार गरजेचे आहे. शंकर दादा मात्रे यांचा इशारा. सामना सुरू होतोय. झहीर पटेल यांचं जोरदार स्वागत व्हायला पाहिजे. आम्ही काल 3 रात्रीपासून त्यांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतोय. संजय शेठ आणि नूरभाई यांची टीम जिंकली आहे. पहिला चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या पलीकडे. दणदणीत चौकार. झहीर पटेल यांचं जेवढं नाव घेतलं तेवढं मी म्हणेन आयोजकांचं घेतलं नसेल. 4 रात्रीत तिथून जे बसलेत ना. गोलंदाज तयार. बाबा यावेळेस मात्र पहिल्या चेंडूवरती चौकार मारला. आनंद. 4 धावा पण त्यांचा नो बॉलचा इशारा आणि या चेंडूवरती 1 धाव मिळते. 5 धावा. फ्री हिट फ्रंट लाइन टच फ्री हिट. झहीर पटेल क्या कहना चाहेंगे आप. जहां पर सवाल था नूर विजय खारगर टीम का जीत मुकम्मल कर ली है नूर 11 टीम ने. लेकिन ये मुकाबला कैसा होगा झहीर पटेल. अभिषेक यहाँ पर ये मुकाबला काफी रोमांचक होने की आशंका है. एक तरफ एसपी के नामवर खिलाड़ी दिख रहे इस टीम में और योगेश पेनकर जैसे खिलाड़ी इस टीम में है तो काफी मजबूत टीम मैं कहूंगा. फील्ड करने वाले तीसरे अंपायर की यहाँ पर मांग की गई है और तेजस म्हात्रे हम आपसे गुजारिश करते हैं कि आपको तीसरे अंपायर की भूमिका पार करनी है. नक्कीच झहीर नक्की आपलं मंडळ रास्ता आहे. झहीर पटेल या ठिकाणी आगमन त्यांचं झालंय. पहिल्या दिवशी आम्हाला वाटलं झहीर पटेल आलेत पण ते नव्हते. त्यांचे आपण या ठिकाणी आज 4थ्या रात्रीत का होईना स्वागत करूया. मी म्हणालो झहीर पटेलची टीम नसेल तर झहीर पटेल एवढ्या लांब येऊ शकत नाहीत आणि त्यांची आज टीम आहे ते आलेत. त्यांचं स्वागत करणं आमचं कर्तव्य आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या 6 धावा. 2 चेंडूचा खेळ संपलाय पण पहिला चेंडू चौकार आणि त्यानंतर नो बॉल. एका चेंडूवरती 6 धावा. तसं बघायला गेलं षटकार मारलाय तो मास्टर प्रिन्स बंडा 11 ओवळे संघानं. मेन अंपायर शंकर दादा मात्रे आदर्श नवीन पनवेल टीमचा हिस्सा ज्याने काल आपण बघितलं सुपर 8 मध्ये प्रवेश केलाय. पण हा गोलंदाज थोडासा महाग ठरलाय. पहिल्या चेंडूवरती चौकार दिला गोलंदाज संदेश चुकीचा संदेश दिलाय पण हा चेंडू मात्र टप्पा करत छप्पड आतमध्ये आला. फलंदाज चेंडूकडे अगदी डावखुऱ्या हाताचा आनंद. चेंडूकडे आशाळभूत अशा नजरेनं बघत राहिला. चेंडू निर्धार होतोय. धावफलकामध्ये कुठेही बदल नाहीये. धावा आहेत त्या 6 धावा. बाबा स्ट्रायकर एंडला उभा आहे. आनंद नॉन स्ट्रायकर एंडला. चेंडू गरेंगळे चाललाय मिड विकेट आणि लॉंगांच्या मधून क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत मात्र स्ट्राईक बदलती आहे. एका धावानं बाबानं धावसंख्येचं खातं खुलं केलं. बाबा 2 चेंडू खेळून काढलाय. बाबाने 1च धाव केली आहे पण आनंद मात्र या ठिकाणी चांगली कामगिरी करतोय आणि धावफलकावरती धावा झाल्यात 7 धावा. 7 धावा धावफलकावरती लागतायत. आपण बघतोय संतोष नाणेकर यांच्या माध्यमातून अगदी क्लिअर आवाज सगळ्या प्रेक्षकांपर्यंत जे युट्यूब वरती मॅच बघतात त्या सगळ्यांपर्यंत क्लिअर आवाज पोहोचवण्याचं काम त्यांच्या मार्फत होत आहे. गोलंदाज तयार. हा चेंडू सुंदर फटका. बॅकफुटला येऊन चेंडू तटावला पण पॉइंट क्षेत्रामध्ये अगदी सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. 1 धाव या चेंडूवरती मिळते. भूषण पाटील तुर्भ्याचे भूषण पाटील पहिल्या रात्रीमध्ये त्यांचा संघ पराभूत झाला. माहुल कोळीवाडा बरोबर पण आज मात्र शिरवणे टीम मध्ये खेळतात भूषण पाटील. हा चेंडू टप्पा खाल्यानंतर थोडासा बाहेर निघालाय पण तो शंकर मात्र मेन अंपायर झहीर पटेल आमच्या समवेत आहे. झहीर जबरदस्त आयोजन आहे. अतिशय सुंदर आयोजन. या आयोजनामध्ये चांगल्या टीम्स पुढे गेल्यात पण आजच्या रात्रीत कोण पुढे जाणार याकडे सगळ्या प्रेक्षकांच्या नजरा लागल्यात. संदेश तयार. संदेशचा हा चेंडू फिरवून खेळायचा प्रयत्न. चेंडू सरळ जातोय. विकेट किपरच्या हातामध्ये पहिला आदरा मिळालाय. पहिला फलंदाज बाद होतोय तो मास्टर प्रिन्स बंडा 11 ओवळे संघाचा.
धन्यवाद डीजे मास्टर अमित. नवीन फलंदाज अमित. नरेश ठोंबरे 12वे खेळाडू आलेत या ठिकाणी. आपण बघतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये बसलेले आमच्या समवेत खऱ्या अर्थानं त्यांचे स्वागत केलं पाहिजे. अमित आला नवीन फलंदाज. झहीर पटेल या स्पर्धेचं वैशिष्ट्य असं आहे की IPLच्या राजस्थान रॉयल्स आणि पुणे वॉरियर्स संघातनं खेळणारा कमरान खान सुद्धा या स्पर्धेमध्ये पहिला सामना खेळला. एवढं मोठं वैशिष्ट्य या स्पर्धेचं. आणि संतोष सक्सेना जो रणजी खेळलेला फलंदाज आहे ज्याने 6 चेंडूत 22 धावा केल्या आणि त्या 6 चेंडूच्या 22 धावा निर्णायक ठरल्या आणि तो सामना त्या संघाने जिंकला. असे बलाढ्य खेळाडू या स्पर्धेत खेळतात. काय म्हणाल तुम्ही झहीर पटेल या आयोजनाबद्दल? लेकिन अभिषेक पाटिल जिस तरीके से मैंने देखा कि कामरान खान खेले पहले मुकाबले में, और मुझे भी आश्चर्य हुआ कि जब कामरान खान गेंदबाजी करने के लिए आए, यूट्यूब के माध्यम से मैं मुकाबला देख रहा था और काफी अच्छे खिलाड़ी यहाँ पर तेजस मात्रे ने ला खड़े किए. जिस तरीके से आप कहा संतोष सक्सेना यानी कि एक रणजी खिलाड़ी, उन्होंने भी काफी अच्छा प्रदर्शन किया. जबरदस्त पारी खेली इस दुसरे मुकाबले में. नक्कीच झहीर पटेल आपलं म्हणणं रास्त आहे. झहीर पटेल आम्हाला सांगतायत की जबरदस्त प्लेयर्सच्या ठिकाणी उतरवले. अतिशय दिग्गज खेळाडू. मी म्हणेन या टेनिसच्या माध्यमातून आजकाल IPL ला जाण्याची संधी बऱ्याच खेळाडूंना मिळालेली आहे. तर सगळ्यात म्हणजे चांगलं योगदान जर मिळालं असेल कोणाला तर प्रवीण तांबे जो राजस्थान रॉयल्स संघाचा खेळाडू आहे. आणि खऱ्या अर्थानं वयाच्या 42व्या वर्षी 40व्या वर्षी त्याला संधी मिळाली आणि 42 वर्ष वय आहे. सगळ्यात सिनियर खेळाडू आहे. सगळ्यात जास्त वय असणारा जर IPL मधला खेळाडू कोण असेल तर तो प्रवीण तांबे. हा चेंडू यावेळेस मात्र झपकडा आतमध्ये आलाय. फलंदाज चेंडूकडे बघत राहिला. नरेश ठोंबरे आमच्या बाजूला बसलेत. नरेश ठोंबरे यांच्या विरोधातही कधी कधी खेळले असेल प्रवीण तांबे मोहोपाड्याच्या मैदानावरती. आणि आज IPL मध्ये खेळतायत ही फार महत्वाची गोष्ट आहे. या टेनिसनं बरेच चांगले चांगले खेळाडू निर्माण केले पण इथे मात्र धावा आल्यात त्या फक्त 8. एक बाद 8 धावा. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येणार. चेंडू उचलणार. चेंडू फेकणार. तोपर्यंत मात्र दुसरी धाव लिलिया पूर्ण केली आहे 2 धावांच्या बरोबरीनं. मास्टर प्रिन्स बंड्या 11 ओळे संघाची धावसंख्या 1 बाद 10 धावा. या स्पर्धेमध्ये मला वाटतं योगेश पवार सारखा खेळाडू आपल्याला दिसला पण योगेश पवार नाहीये. योगेश पवारने सुद्धा फार मोठं नाव कमावलंय. इथे मात्र डावखुरे हाताचा फलंदाज आपण बघतोय तो अमित. आणि हा चेंडू सुंदर फटकास केला डोक्यावर. चेंडू हा म्हणतात सीमा रेषे पलीकडे 1 बाउंड. सीमा पार. दणदणीत चौकार. ज़हीर मैं आपसे एक सवाल करना चाहूंगा कि कितने रन बनाएंगे तो सेफ रहेगी यहाँ पर प्रिंस मास्टर प्रिंस बंडा 11 ओले टीम? अभिषेक पाटिल यहाँ पर टेनिस क्रिकेट में कोई भी लक्ष्य सेफ नहीं है, लेकिन फिर भी मैं कहूंगा कि 60 रन बनाने चाहिए. लेकिन 60 रन बना पाएंगी क्योंकि अभी इसके बाद जो गेंदबाज आने वाले हैं राहुल जोगरिया गेंदबाजी करेंगे जो कि उनके उंगलियों में जादू है. नक्कीच झहीर पटेल आपला अगदी चांगला अभ्यास आहे. आणि मी म्हणालो होतो की झहीर पटेल यांची एक टीम या ठिकाणी पुढे गेली आहे त्यांच्या मित्राची. ती म्हणजे नूर विजय खारघर टीम. आणि खऱ्या अर्थानं झहीर त्या निमित्तानं का होईना त्यांचे पाय या स्पर्धेला लागले. त्यांचं आपण स्वागत करूया. धावफलकामध्ये बदल होतोय. धाबा होत आहेत त्या 15 धाबा. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. स्ट्रायकर एंडला नरेश ठोंबरे सांगतायत की स्ट्रायकर एंडला उभा आहे तो आनंद आणि नॉन स्ट्रायकर एंडला अमित. आणि आनंद ही जोडी मैदानावरती. चेंडू पॉइंट आणि गलीच्या मधून जातोय. 2-2 क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येणार पोहोचणार. चेंडू उचलणार. तोपर्यंत धाव घ्यायची की नाही घ्यायची हा निर्णय झाला. आणि जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळाली. प्रवीण दुगाडे यांच्या भाषेत सांगायचं झालं तर लोंबडी की तर चालाकी. प्रवीण खरोखर एखाद्या लोंबडी सारखी चालाकी बघायला मिळाली. 2 धावा चेंडू हातामध्ये असताना सुद्धा 2 धावा मिळवल्या. आणि या 2 धावांच्या बरोबरीनं मास्टर प्रिन्स बंड्या 11 ओळे संघाची धावसंख्या आहे ती आतापर्यंत 1 बाद 17 धावा. कारण मास्टर आहे त्यांच्यामध्ये एक मास्टर माइंड. गोलंदाज तयार. तेजस मात्रे यांच्या चेहऱ्यावरती थोडंसं समाधान बघायला मिळतंय. मी ज्यावेळेस पहिल्यांदा इथे आलो सुरुवातीला आज हा चेंडू जातोय सरळ गली आणि दरम्यानच्या मधून सीमारेषे पलीकडे. हा म्हणतात 4 धावांसाठी. आणि या 4 धावांच्या बरोबरीनं नो बॉलच्या रूपात 1 धाव म्हणजे 5 धावा. आणि एकूण धावसंख्या या 5 धावांच्या सहाय्यानं होतीये ती 22. फ्री हिट
वलवली के हमारे एक और बेहतरीन कॉमेंटेटर सत्यवान म्हात्रे यांच्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपण कृपया कमेंट्री बॉक्स मध्ये यावं. आणि कमिटीचे खजिनदार आहेत, सगळा खजिना त्यांच्याकडे आहे. मी त्यांना बोलणं हे कर्तव्य आमचं. हा आलेच पाहिजेत, खजिनदार आले पाहिजेत. बाकी कोण आलं तरी चालेल. गोलंदाज तयार. हा चेंडू चांगला फटका हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येणार तोपर्यंत मात्र एक धाव पूर्ण होतीये. नो बॉल आहे, फ्री हिट आहे, विकेट मिळू शकणार नाही. एक धाव मिळतीये. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 बाद 23. यार की है यारी निभानी, दिले दिले उमर राजा, दिले दिले उमर जानी, दिले दिले उमर राजा, दिले दिले उमर जानी. यार की है यारी निभानी, दिले दिले उमर राजा, दिले दिले. मराठा छावा संघटना अध्यक्ष महाराष्ट्र राज्य अप्पासाहेब डांगे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक षटकार मारणाऱ्या फलंदाजाला. या ठिकाणी आपण बघतोय सत्यवान म्हात्रे वळवलीचे आमच्या ठिकाणी त्यांचं आगमन होतंय. त्यांना आपण विनंती करूया कमेंट्री बॉक्स मध्ये यावं. 2 षटकांचा झहीर पटेल खेळ संपलाय आणि धावफलकावरती धावा आहेत त्या 1 बाद 23. 11.50च्या सरासरीने 23 धावा धावफलकावरती लागतायत. आणि तिसरा गोलंदाज येतोय तो राहुल जोगाडिया. एसपी दादर एसपी फाउंडेशन या नावानं खेळणारी ही टीम आहे, पण आज शिरोड नावानं खेळतीये. एसपीचा जो सँडी होता, ज्या सँडीच्या नावानं या 2-3 वर्षामध्ये फार चांगला 1 वर्षामध्ये चांगला खेळ केला एसपी दादरनं. पण मी खऱ्या अर्थानं म्हणेल एसपी दादरच्या सँडीचा वारसदार जर कोण असेल तर तो राहुल जोगाडिया. कशी कामगिरी करणार याकडे मात्र त्यांच्या सगळ्या पाठीराख्यांच्या नजरा. राहुल तयार बामणडोंगरी रेल्वे स्टेशन एंड कडून. हा चेंडू राहुल जोगाडीचा अतिशय सुंदर चेंडू होता. जेवढी छकड्यांच्या शर्यतीची माहिती आहे झहीर पटेल यांना, त्याहीपेक्षा कित्येक माहिती त्यांना क्रिकेटच्या खेळाडूंची आहे. तिसऱ्या पंचांची गरज आहे. चला तेजस म्हात्रे पुन्हा एकदा. तेजस म्हात्रे आज तुम्हाला शांत बसता येणार नाहीये, कारण आज तुमची धावपळ होणार. समाधान आहे तेजस म्हात्रे यांच्या चेहऱ्यावरती. सुरुवातीला मी झहीर पटेल ज्यावेळेस आलो 9, 9:30, 9:15 वाजता मी या ठिकाणी आलो आणि टीम साठी ते घाबरत होते की टीम येतील की नाही, टीम येतील की नाही. कारण ओपनच्या टीम कधी येतील याचा भरोसा नसतो. कधी कधी 4 वाजता पण टीम येतात. मग त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावरती समाधान नव्हतं, पण आता एक समाधान बघायला मिळतंय कारण या टीम वेळेवरती आल्यात. राहुल तयार. राहुल जोगाडियाचा हा चेंडू बॅकफुटला येऊन तटवलाय. एक्स्ट्रा कव्हर आणि पॉइंटच्या मध्ये भूषण पाटील एक जबरदस्त डेंजर खतरनाक फलंदाज सुरबे टीमचा. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत एक धाव मिळतीये. एका धावेच्या सहाय्यानं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावा होत आहेत त्या 24 धावा. 24 धावा धावफलकावरती लागतायत. इको मास्टर माइंड कधी येणार यासाठी सगळ्या प्रेक्षकांच्या त्यांच्या पाठीराख्यांच्या नजरा लागल्यात. या जोडीला आता आक्रमण करावं लागणार. या जोडीने आता आक्रमण करण्याची गरज आहे. 50च्या वरती धावा जर झाल्या तर या धावा सुरक्षित आहेत, कारण त्यांच्यामध्ये ओमकार देसाई सारखा एक जबरदस्त फलंदाज मी म्हणेन आहे तो शिरोणे संघामध्ये. राहुल तयार. राहुलचा हा चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय गलीमध्ये. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. दुसरी धाव घ्यायची की नाही हा विचार झाला आणि 1च धावेवरती समाधान मानावं लागतंय. दादा शंकर म्हात्रे यांचा लेग बाईचा इशारा. आपण सत्यवान म्हात्रे वळवलीचे यांना विनंती करूया पुन्हा एकदा की आपण कृपया व्यासपीठावरती यावं. जबरदस्त समालोचक आहेत सत्यवान म्हात्रे. वळवली खजिनदार आहेत. सगळा खजिना त्यांच्याकडे. हा चेंडू यावेळेस मात्र सरळ जातो विकेट किपरच्या हातामध्ये. मी तर म्हणेन झहीर पटेल खजिना झाला नसेल अजूनपर्यंत, कारण कमिटी आता स्थापन झालेली आहे. त्यामुळे ते याला इकडे थोडेसे दचकतायत. एकूण धावसंख्या होती ती आतापर्यंत 25 धावा. 25 धावा. राहुल जोगाडिया फार चांगलं काम करतोय. अतिशय सुरेख गोलंदाजी बघायला मिळतीये. 2 षटकांमध्ये धावा होत्या धावफलकावरती 23, पण या राहुल जोगाडियाला पूर्णपणे कंबरडं मोडलंय, पूर्णपणे नांगी टाकण्यास भाग पडलाय. मास्टर प्रिन्स बंडा 11 ओळे संघाला विचार करण्यास खऱ्या अर्थानं भाग पाडतोय तर राहुल जोगाडिया. हा चेंडू जबरदस्त स्ट्रोक. रिव्हर्स स्वीपचा हा सुंदर षटकार.
डीजे मास्टर श्री इव्हेंट्स काळुंद्रे चांगली गीतं लावतायत. महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजे शिवछत्रपती महाराजांच्या बद्दल आपण अतिशय सुंदर गीत या ठिकाणी सादर केलं. लोक कल्याणकारी राजा आणि ही जी महसूल सेवा आपण बघतोय, जे तहसीलदार प्रांत कलेक्टर ही जी महसूल सेवा आहे, ही महसूलची जी खऱ्या अर्थानं चला फिल्डिंग लावायची आहे, जी सुरुवात कोणी केली असेल तर ती शिवछत्रपती महाराजांच्या कल्पनेतून महसूल निर्माण झाला तरच विकास होईल, ही जी कल्पना त्यांनी त्यावेळेस निर्माण केली होती. अशा या लोक कल्याणकारी राजाबद्दल आपण अतिशय सुंदर गीत लावलं. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या जवळजवळ 10.33च्या सरासरीने 31, पण अजूनही येणारी 2 षटकं बाकी आहेत. या येणाऱ्या डेथ ओव्हर मध्ये, या येणाऱ्या स्लॉग ओव्हर मध्ये, या येणाऱ्या हाणामारीच्या षटकामध्ये काय घडणार, काय बिघडणार, उर्दूचा अगदी भडीमार करणारे, उर्दू मध्ये मातबगर असणारे एक जबरदस्त खारघर परिसरामधले नव्हे तर पनवेल मधले एक जबरदस्त समालोचक जहीर पटेल यांच्याकडे. शुक्रिया एडवोकेट साहब, काफी अच्छी कॉमेडी सुनने को मिली अभिषेक पाटिल की तरफ से. तो यहाँ पर 3 ओवर की समाप्ति हो चुकी. 3 ओवर की समाप्ति के बाद टीम का स्कोर 31 रन. 31 रन. नीलेश परदेसी ने काफी अच्छी टीम यहाँ पर ला खड़ी की है. आदित्य इंटरप्राइजेस इनकी तरफ से लगातार 3 छक्कों के लिए 2000 का इनाम दिया जाएगा. लेकिन अभिषेक यहाँ पर देखा जाए तो 1 छक्के के लिए बल्लेबाजों को संघर्ष करना पड़ रहा है और टीम का स्कोर यहाँ पर 31 रन. काफी अच्छा छक्का लगाया रिवर्स शॉट में बल्लेबाज आनंद ने. वो भी गेंदबाज थे राहुल जोगरिया और विकेट हैट्रिक के लिए भी 2000 रुपए का इनाम दिया जाएगा. अगेन अच्छा शॉट खेला, गेंद जाती हुई स्क्वायर लेग की तरफ. वहां पे फील्डर तैनात राहुल जोगरिया गेंद को उठाए फेंके जब तक बल्लेबाजों ने आसानी के साथ 1 रन पूरा किया. अमित लेना चाहते थे दूसरा, लेकिन अनंत ने वापस भेजा. मना किया कि 1 ही रन यहाँ पर है, दूसरे की संभावना नहीं है और इस 1 रन के साथ टीम का स्कोर 1 से बढ़ता हुआ 32. जहीर या ठिकाणी जबरदस्त स्कोर अपडेट देणारे अरुण कडाव यांच्या ठिकाणी आगमन होते. त्यांना आपण विनंती करूया की आपण व्यासपीठावर यावं. 32 रन हो चुके हैं. प्रशांत सामने बल्लेबाज आनंद जो कि सलामी के बल्लेबाज है, काफी अच्छी अब तक बल्लेबाजी कर चुके हैं. 2 चौवे और 1 छक्का लगा चुके हैं आनंद. सामने प्रशांत का फुलटॉस गेंद थी, फिर से यहाँ पर रिवर्स शॉट मारने के चक्कर में अंपायर का इशारा यहाँ पर हो चुका है. व्हाइट का 1 अतिरिक्त रन मिलता हुआ वोला टीम को और इस 1 अतिरिक्त रन के साथ टीम का स्कोर 1 से बढ़ता हुआ 33 रन. जहीर या ठिकाणी आदित्य एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आदरणीय दिलीप पाटील यांच्याकडनं चौकारांसाठी लगातार 3 चौकार, लगातार 3 षटकार आणि विकेट हॅट्रिक यांच्यासाठी 2000चा पारितोषिक आलेला आहे. त्यांचा आम्ही मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. आणि अरुण कडाव एक जबरदस्त स्कोर अपडेट करणारे अरुण कडाव पोहोचायचे आहेत. ते या ठिकाणी आलेत कारण ज्यावेळेस आपण बघतो ना व्हॉट्सअपवरती अशा प्रकारची स्कोरिंग होते त्यावेळेस नक्कीच अरुण कडाव यांचं आगमन होतं. त्यांना आपण विनंती करूया की आपण कृपया व्यासपीठावरती यावं. अरुण कडाव. अरुण करो को यहाँ पर आना है, लेकिन गेंदबाजी अच्छी हो रही है प्रशांत की तरफ से. इससे पहले वाइड गेंद फेंक दी, लेकिन फिर से कमबैक किया, लाइन और लेन को परखा और अच्छी गेंद फेंकी आनंद को. तो अभिषेक पाटिल यकीनन 50-55 रन यहाँ पर बना दिया ओला टीम. तो ओला टीम में अच्छे गेंदबाज है, जिस तरीके से अंकुर सिंह भी इस टीम में खेलने वाले हैं. यानी कि टेनिस क्रिकेट का रायगढ़ का काफी बड़ा नाम अंकुर सिंह. लेकिन रन बनाने होंगे 55. क्या ये 55 रन बना पाएंगे अभिषेक पाटिल? क्या लग रहा है आपको? नक्कीच जहीर पटेल 50-55 पर्यंत धावा होणं गरजेचं आहे. हालांकि देखा जाए तो विकेट नहीं गिरे, सिर्फ 1 विकेट यहाँ पर गिरा है, लेकिन फिर भी जिस तरीके से रन आने चाहिए वो रन आ नहीं रहे. उसका कारण अभिषेक पाटिल एक ही है कि गेंदबाजी काफी नपीतुली हो रही है, लाइन और लेन के साथ गेंदबाजी हो रही है. कुछ गेंदें हम देख रहे हैं कि शॉट फेंकी जा रही थी, कुछ गेंदें फेंकी जा रही है ब्लॉक होल के अंदर. काफी अच्छी गेंदबाजी हो रही है इस शिरोनी टीम के गेंदबाजों की तरफ से. फिर से प्रशांत सामने बल्लेबाज अमित है. अमित लेफ्ट हैंडेड बल्लेबाज है. लेफ्ट हैंडेड बल्लेबाज को एक एडवांटेज होता है अच्छे शॉट, अच्छे बल्लेबाजी करने का. तो अमित के पास मौका है बड़े शॉट खेलने का. तो देखना किस तरीके से बल्लेबाजी करते अमित. ये गेंद अच्छी गेंद, फिर से पैड से टकराई. अपनी फॉलो थ्रो में रन आउट करने का एक मौका था, लेकिन मौका आसान न था.
बल्लेबाज अनंत आसानी के साथ क्रीज के अंदर पहुंच चुके थे, एक ही रन मिला। अब यहां से अभिषेक इक्का दुक्का से काम चलने वाला नहीं, अगर 50-55 रन बनाने हैं तो लगाने होंगे चौवे और छक्के, लेकिन अब तक न तो इस ओवर में चौवा देखने को मिला है, न तो छक्का देखने को मिला है। इसका कारण भी एक हो रहा है कि गेंदबाजी काफी लाइन और लेन के साथ हो रही है। हर गेंद के अंदर बल्लेबाज का समाचार लिया जा रहा है, परीक्षा ली जा रही है। राकेश गायकवाड़ इनकी तरफ से भी लगातार 3 छक्कों के लिए 3000, यानी कि कोई बल्लेबाज अगर 3 छक्के लगाता है तो 5000 रुपए यहां से लेके जा सकता है। लेकिन यहां पर अभिषेक पाटिल देखा जाए तो इस ओवर में एक भी चौवा, एक भी छक्का न आ सका है। पर इस गेंद को मोड़ दिया मिड विकेट की दिशा में। सर जिस तरीके से खेलने का ढंग था आनंद का, मैं कहूंगा कि बगैर सोचे समझे शॉट खेला है, क्योंकि निगाहें कहां पर, बल्ला कहां पर। किस्मत अच्छी थी कि गेंद और बल्ले के बीच में अच्छी तरीके से संपर्क हो सका, एक ही रन मिलेगा और इस एक रन के साथ टीम का स्कोर 36 रन। पारी का चौथा ओवर प्रगति पर है। चौथी ओवर की देखी जाए तो अब तक गेंदें हो चुकी है 5 गेंदें हो चुकी है। चौथी ओवर चल रही है, इसके बाद अंतिम और यकीनन राहुल जोगेरा फिर से फेंकने को आएंगे। तो इस गेंद के ऊपर कितने रन मिलते हैं इस वोवला टीम को? अमित को अपने बल्ले का मुंह खोलना होगा। यहां पर देखा जाए तो सिर्फ एक ही विकेट गिरा है, लेकिन उसके बावजूद पराड़ी बल्लेबाजी नहीं हो रही है। करनी चाहिए अभिषेक पाटिल पराड़ी बल्लेबाजी। इन बल्लेबाजों ने अपने बल्ले का मुंह खोलने की जरूरत है, क्योंकि अब इसके बाद सिर्फ अंतिम ओवर बचा है। बल्लेबाज तो कोशिश कर रहे हैं कि प्रहार करे, लेकिन गेंदबाजी काफी कंजूसी हो रही है। एक ही रन फिर से यहां पर और इस एक रन के साथ टीम का स्कोर 37 रन हो चुका है। 4 ओवर की समाप्ति हो चुकी है। 4 ओवर की समाप्ति के बाद विकेट तो एक गिरा है, लेकिन रन बने हैं 37। अब यहां पर वोवला टीम यही चाहेंगी कि 50 तक ये स्कोर पहुंचाए, क्योंकि अंतिम ओवर देखना है। ओमकार देसाई ने वहां पर मीटिंग बुलाई है, क्योंकि एक छक्का लगा था अभिषेक राहुल जोगरे की ओर में, इस कारण कुछ परिवर्तन करना चाह रहे हो। नक्कीच जाहीर पडेल आपल्या मंडळ अगदी रास्ते, पण इथे टाइमपास केला जाऊ नये अशी विनंती आपण करूया। 25 मिनिटाचा वेळ प्रत्येक इनिंग साठी असल्याची नोंद दोन्ही टीमच्या संघनायकांनी घ्यावी। जाहीर पडेल आपलं म्हणणं अगदी रास्ते, कारण या ठिकाणी आपण बघतोय मीटिंग घेण्यात आली आहे। 36 धावा 37 धावा आल्यात धाव फलकावरती, अजूनही एक षटक शिल्लक आहे। या शेवटच्या षटकामध्ये किमान 10-15 धावा जर आल्या तर आज सामना आणि धावा अतिशय चांगला होतील, पण तशी फलंदाजी होणं गरजेचं आहे। राहुल जोगाडिया मुरलेला गोलंदाज आहे। आपण नेहमी म्हणतो ना, ज्याच्या नसा-नसामध्ये क्रिकेट भरलेला आहे, हा गोलंदाज या 13-14 धावा देईल का स्लो ओव्हर मध्ये, हे बघणं थोडंच महत्त्वाचं आणि औत्सुक्याचं आहे मी तर म्हणेन। यकीनन अभिषेक पाटिल। दूसरी तरफ जिस तरीके से ओला की टीम है, उस टीम में परनील मोरे नाम का एक खिलाड़ी है। परनील मोरे जो कि न तो बोल सकते न तो सुन सकते हैं, लेकिन अभिषेक पाटिल टेनिस क्रिकेट में काफी अच्छा योगदान रहा है परनील मोरे का। सुनने में आया कि सचिन तेंदुलकर को कई मर्तबा इस खिलाड़ी ने गेंदबाजी की है प्रैक्टिस सेशन में। और इस बार बल्ले का इनर एज लगता हुआ रन के लिए दौड़े, लेकिन खराब कलेक्टिंग यहां पर राहुल जोगरिया की। वहां रन आउट अभिषेक होना चाहिए था, लेकिन 2 रन मिले हैं किस्मत के। जाहीर या ठिकाणी आपण जर एकंदर बघितलं एकही धाव नव्हती, फलंदाज बाद झाला असता, पण तिथे मात्र थोडंसं खराब क्षेत्रफळ, जिथे एकही धाव नसताना 2 धावा मिळाल्या आणि या भाग्याच्या 2 धावा त्या मास्टर प्रिंस पंड्या 11 ओळे संघासाठी। लेकिन अभिषेक पाटिल यहां पर मैं कहूंगा कि ओमकार की थोड़ी गलती 50% और 50% गलती थी राहुल जोगरे की। थोड़ा खराब था, उसके बाद कलेक्टिंग भी खराब हुई। नक्कीच, आणि त्यामुळे 2 धावा जाहीर आपण बघताय मिळाल्यात। 2 रन मिले, 2 के साथ टीम का स्कोर 39 हो चुका है। फिर से अमित ने यहां पर मोड़ दिया, गेंद जाती हुई लॉन्ग ऑन के रीजन में, वहां पर आसानी के साथ रन आउट और लगता हुआ दूसरा झटका काफी अरसे के बाद। तमाम बादशाही सा
नए बल्लेबाज बल्लेबाजी करने के लिए आतिश। प्रवीण दिलीप पाटील आदित्य एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आणि त्यांच्याकडनं 500 रुपयाच्या बाजू शकायला डीजे ऑपरेटरसाठी 500 रुपयाचं दिलीप पाटील साहेब जे आदित्य एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर त्यांच्याकडून। लेकिन अभिषेक पाटिल यहाँ पर देखा जाए तो डीजे ऑपरेटर के लिए 500 रुपए का इनाम आ चुका है, क्योंकि टीम का स्कोर 1 से हो चुका है 41 रन। अच्छी धुन बजा रहे इसलिए उन्हें 500 रुपए का इनाम यहाँ पर मिल चुका है। टीम का स्कोर 41 रन। राहुल जोगरिया गेंदबाजी करते हुए 3 गेंदों का खेल बाकी है। इन 3 गेंदों के अंदर एक हाथ चौवा एक हाथ छक्का आना जरूरी है इस बौला टीम को, अन्यथा यहाँ पर देखा जा सकता है कि नीलेश पर्दे से थोड़े टेंशन में दिख रहे हैं, क्योंकि काफी बड़ी टीम है उनके सामने और इतनी बड़ी टीम के सामने यकीनन 50 रनों का टारगेट रखना जरूरी था। लेकिन आनंद जैसे बल्लेबाज जो कि सलामी के बल्लेबाज है, अब तक अपनी पारी में 1 छक्का 2 चौवे लगा चुके, लेकिन अभिषेक पाटिल जिस तरीके से पारी खेलने की जरूरत थी वो पारी यहाँ पर मैं कहूंगा नहीं हो चुकी है उनसे, क्योंकि आपके सामने काफी बड़ी टीम है शिरोना की। इस बार गेंद हवा में और अनंत के पारी का लगता हुआ तीसरा झटका और राहुल जोगरिया के नाम दूसरा DJ Mayu, DJ Mayu, DJ Mayu. बल्लेबाजी करने के लिए गए एक्को, यानी कि रायगढ़ का मास्टरमाइंड खिलाड़ी एक्को सोलंकी, लेकिन अभिषेक पाटिल अनिल पाटिल की तरफ से डीजे ऑपरेटर के लिए फिर से 500 रुपए का इनाम आ चुका है। लेकिन यहां पर इस गेंद को खेला शॉर्ट लेग की दिशा में, फील्डर गेंद को उठाए फील्ड करे, दोनों बल्लेबाजों ने आसानी के साथ 1 रन शंकर मात्रे का इशारा होता हुआ लेग बाइस का, और लेग बाइस की टीम का स्कोर 5 ओवर की समाप्ति के बाद हो चुका है 42 रन और 43 रनों का टारगेट रखा ये मुकाबला जीतने के लिए शिरोना टीम के सामने। तो अभिषेक पाटिल ये 43 रनों का टारगेट यकीनन स्कोर बोर्ड के ऊपर देखा जाए तो लगता थोड़ा छोटा है, लेकिन गेंदबाजी अगर अच्छी हो तो इस टारगेट को महंगा साबित कर सकते हैं। अगला होने वाला मुकाबला नूर संजय 11 खारगर बनाम कोल्हापुर, यानी कि काफी दूर से टीमें आई है। अभिषेक पाटिल दोनों टीमें कप्तान टॉस के लिए आना है। अगला होने वाला मुकाबला सेकंड दौर का पहला मुकाबला, और जब तक फील्ड लगाई जाए और बल्लेबाज सलामी के ग्राउंड के अंदर उतरे उससे पहले एक बार फिर से मराठी के एक जबरदस्त कॉमेंटर और जिनका काम हालांकि यहां पर कब होना चाहिए लेकिन कोर्ट कचहरी में ज्यादा, लेकिन क्रिकेट का शौक ही इतना प्यार है क्रिकेट से उनको कि दोनों तरफ बराबर वक्त दे रहे हैं, टाइम दे रहे हैं। तो चलते हैं अभिषेक पाटिल के पास। हेलो प्रिंस टीमचा कर्णधार प्रिंस। हेलो प्रिंस DJ Mayu, DJ Mayu, DJ Mayu. हेलो धन्यवाद डीजे मास्टर साठी आदित्य एंटरप्राइजेसचे भारत दैवत राजे शिवछत्रपती महाराजांच्या वरती ते गीत लावतायत, त्यांचं आपण मनापासून अभिनंदन केलं पाहिजे। अतिशय सुंदर गीत या ठिकाणी प्रस्तुत करतायत। 30 चेंडू गरज आहे 43 धावांची, अतिशय चांगला सामना ओमकार देसाई आणि
योगेश पेंडकर उर्फ घाऱ्या कशी कामगिरी करणार याकडे तमाम प्रेक्षकांच्या नजरा आहेत. हॅलो तेजस म्हात्रे या ठिकाणी आपण बघतोय जबरदस्त मेहनत घेत आहेत या स्पर्धेसाठी कारण सुंदर असं आयोजन आहे आणि येणारे 30 चेंडू 43 धावांची गरज आहे. सलामीची जोडी कोल्हापूर श्लोक 11 कोल्हापूर आणि नूर विजय 11 खारघर या दोनही संघांच्या संघनायकांना आमचं निवेदन आहे की आपण टॉस करण्यासाठी यावं. नूर विजय खारघर आणि नूर अँड संजय 11 खारघर आणि श्लोक 11 कोल्हापूर दोन्ही संघाच्या संघनायकाला शेवटची पुकार आहे. आपण टॉस करण्यासाठी या. कोल्हापूर टीम आणि खारघर आलेत का? कुठले आपण कोल्हापूरवरून आलेले आहेत. आता खारघर त्या टीम्सच्या संघनायकाला विनंती आहे की आपण लगेचच यावं. नूर अँड विजय 11 खारघर टीम्स 30 चेंडू 43 धावांची गरज आहे. फलंदाज योगेश पेंडकर आणि ओमकार देसाई. ओमकार देसाई आणि योगेश पेंडकर पेशानं मेकॅनिकल इंजिनियर असणारे हे फलंदाज. योगेश पेंडकर कशी कामगिरी करणार पण या सामन्यात त्यांची फलंदाजी कशी होणार? 30 चेंडू 43 धावा होणार की नाही? सलामीचा गोलंदाज अंकुर सिंग च्या हातामध्ये चेंडू दिलाय. एवढी बॅटिंग ऑर्डर स्ट्रॉंग आहे ती मास्टर प्रिन्स बंड्या 11 नवळे संघाची. सुनील चावरी सारखा फलंदाज त्यांना या ठिकाणी 12 म्हणून बसवावा लागतोय. एवढी स्ट्रॉंग आपण बॅटिंग ऑर्डर बघतोय पण एवढी स्ट्रॉंग बॅटिंग ऑर्डर असताना सुद्धा फक्त 42 धावा करता आल्या त्या मास्टर प्रिन्स नवळे संघाला. 43 धावांचं आव्हान आहे. सलामीला आलेला गोलंदाज अंकुर सिंग कशी कामगिरी करणार याकडे तमाम प्रेक्षकांच्या नजरा. तमाम प्रेक्षकांच्या मनापासून स्वागत. नूर अँड विजय खारघर संघाला शेवटची पुकार आहे. नूर अँड विजय पंचांचा सामना सुरू होण्याचा इशारा. आपण लगेच आला नाही तर आपल्याला पेनल्टी आहे. ओके तिकडे तेजस मात्र आम्हाला इशारा करतायत की या ठिकाणी काही खेळाडू जेवणाचे म्हणजे त्यांना जेवणही पाहिजे तर जेवणाशिवाय ताकद येणार नाही. अंकुर सिंग तयार. पहिला चेंडू गोलंदाजाचा अतिशय सुंदर चेंडू. डावखुऱ्या हाताचा हा गोलंदाज आहे. नरेश ठोंबरे आमच्या मागच्या या इनिंग मध्ये मागे बसले होते. त्यांनी सांगितलं 50 धावा जर झाल्या तर आमची बॉलिंग अटॅक एवढी खतरनाक आहे. अंकुर सिंग आहे, बद्री आहे, स्वतः नरेश ठोंबरे आणि विजय पावले जो गोलंदाज आहे. अशा जबरदस्त गोलंदाज त्या टीम मध्ये आहेत आणि या टीम समोर या 42 धावा कशा होणार हे बघणं गरजेचं. हा फुल टॉस चेंडू होता. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. सुंदर गोलंदाजी. तमाम प्रेक्षक विचार करतायत की आज का योगेश पेंडकर. ज्या योगेश पेंडकरनं दुबई गाजवली पण या बामणडोंगरीच्या मैदानावरती अंकुर सारख्या गोलंदाजासमोर त्याला पहिल्या 2 चेंडू मध्ये विचार करण्यास भाग पडलाय. हा चेंडू सुंदर फटका. बॅकफुटला येऊन चेंडू तटावलाय. योगेशने आपला क्लास दाखवला. बॅकफुट वरून मारलेला चेंडू पॉइंट आणि कव्हर पॉइंटच्या मधून गोळीच्या वेगानं सीमा पार चौकार. शिवसेना प्रमुख माननीय श्री बाळासाहेब ठाकरे नक्कीच डीजे मास्टर हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आपण गीत लावलं कारण खऱ्या अर्थानं आज आपण आदरणीय उद्धवजी जे शिवसेना पक्ष प्रमुख आहेत त्यांचं स्टेटमेंट जर ऐकलं असेल तर त्यांनी सांगितलं की आम्हाला खऱ्या अर्थानं जर नाही मिळत असेल तर आम्हाला सत्तेची काही गरज नाही. एवढी चांगली त्यांनी या ठिकाणी भूमिका मांडली. पण हा चेंडू मात्र लॉंग ऑफ सीमा रेषेपलीकडे. हा म्हणतात 4 धावा. योगेश पेंडकरनं आपल्या या ठिकाणी फलंदाजी कायम ठेवली. 2 चेंडू आणि 8 धावांची गरज. 2 चेंडू 8 धावा काढल्यात. हॅलो योगेश पेंडकरच्या जिवारी शब्द लागले पहिले कारण 2 चेंडूवरती अंकुर सिंगने त्याला चकवलं खरं पण त्यानंतर मात्र योगेश पेंडकरनं दाखवलं की 2 चेंडूवरती 2 चौकार मारले आणि खरोखर मीच योगेश पेंडकर आहे. मीच दुबईला चांगली खेळी केली होती आणि आम्ही या रायगडचं नाव दुबईमध्ये नेऊन पोहोचवलं. पण या योगेश पेंडकर लगातार 2 चेंडूवरती 2 चौकार लगावले आणि या सामन्यामध्ये एक चांगली रंगत निर्माण केली आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये चांगली खेळी करण्याची गरज आहे. पहिल्या 2 चेंडूवर धावा आल्या त्या 8 धावा.
हा चेंडू सुरेख फटका लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून मारलेला जबरदस्त योगेश पेंडकरच्या बॅट मधला हा षटकार. मराठा छावा संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आप्पासाहेब डांगे यांच्याकडनं हे पारितोषिक या ठिकाणी दिलं जाणार या फलंदाजाला. कारण अनाऊन्स झाल्यानंतर षटकार मारलेला आहे, अगोदरच्या षटकारासाठी नव्हते. अनाऊन्सच्या नंतर मारलेला हा षटकार आहे योगेश पेंडकरना. आणि या 6 धावांच्या बरोबरीनं एकूण धावा होत आहेत त्यात 14 धावा. योगेश पेंडकरची उंची कमी, आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो किंवा डोमेस्टिक क्रिकेट, ज्याची उंची कमी तो चांगला खेळतो. मग सचिन तेंडुलकर असेल, रिकी पॉन्टिंग असेल, सुनील गावस्कर असतील, पण इथे मात्र योगेश पेंडकरचा हा षटकार. कुठे गेली गोलंदाजी अंकुर सिंगची. या अंकुर सिंगने पहिल्या 2 चेंडूमध्ये अगदी निष्प्रभ ठरवतो योगेशला, पण नंतरच्या 4 चेंडूमध्ये पूर्णपणे चित्र बदलवलं योगेश पेंडकरनं. पहिल्या खडकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 20. हॅलो डीजे मास्टर जबरदस्त गीत या ठिकाणी सादर करतायत. कमरेवरती हात ठेवण्याची वेळ आलेली आहे. 12व्या खेळाडू म्हणून येणारे प्रिन्स मास्टर ओळे संघाचे आता आपण बोलतोय आताची घडी घातली आहे. पहिल्या षटकात 20 धावा. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा कर्पूर समाचार घेतलाय. शेवटचे 24 चेंडू शिल्लक आहेत आणि गरज आहे ती फक्त आता 23 धावांची. कदाचित 3 षटकात सामना संपेल की काय असा प्रश्न निर्माण झालाय. अगदी चिंताग्रस्त बसलेत ते सुनील चावरे. सुनील चावरे जे मास्टर प्रिन्स बंड्या 11चे 12वे प्रतिनिधी आहेत, पण चेहऱ्यावरती काही हसू दिसत नाहीये शिरोडे संघाच्या 12 खेळाडूच्या. कारण काही हो त्यांना माहितीये की या सामन्यामध्ये आम्ही जिंकणार, पण अजूनही काही घडलेलं नाही. 24 चेंडू शिल्लक आहेत आणि गरज आहे 23 धावांची. एका 2 जर का झटके मिळाले योगेश पेंडकर आणि ओमकार देसाई जर का बाद करण्यामध्ये सफल ठरले हे गोलंदाज, तर या सामन्यात पुन्हा एकदा वापसी करण्याची संधी मिळणार मास्टर प्रिन्स बंड्या 11 ओळे संघाला. जबरदस्त सामना या ठिकाणी बघायला मिळतोय. अतिशय चांगली फलंदाजी योगेश पेंडकर. जबरदस्त त्याचा दबदबा आहे. या रायगड मध्ये नव्हे तर पूर्ण दुबईला जाऊन त्यानं खऱ्या अर्थानं चांगली फलंदाजी केली होती योगेशनं. पंकज जाधव आणि योगेशनं खऱ्या अर्थानं नाव कमावलं रायगडचं. पण या अजूनही येणाऱ्या 24 चेंडू मध्ये 23 धावा कशा येणार. गोलंदाज येतोय मोरावे विलेज एंडकडनं बद्री. बद्री तयार. बद्रीचा हा चेंडू. पहिल्या चेंडूवरती बद्रीच्या मारलेला हा षटकार. जसा योगेश खेळतोय ओमकार म्हणतोय मी पण का गप्प बसू, आणि पंचांचा नो बॉलचा इशारा. नक्कीच डीजे मास्टर 12 तारखेला एकविरा आईच्या पालखी सोहळा होणार आहे. जवळच आलेली आहे, कारण आपण वाट बघतोय एकविरा आईच्या पालखी सोहळ्याची. पण इथे मात्र आता घरचा रस्ता बघण्याची वाट दाखवतायत ते फलंदाज. कारण धावफलकावरती धावा आहेत 42 धावांचा पाठलाग करताना 27 फक्त गरज आहे ती 16 धावांची येणाऱ्या 24 चेंडू मध्ये. 24 चेंडू 16 धावा. ओमकार देसाई आणि योगेश पेंडकर. आपण बघतो एवढी स्ट्रॉंग टीम आहे, अगदी प्रबळ दावेदार टीम बघायला मिळतेय. मास्टर माइंड इकूचे सगळे इरादे इथे मी म्हणेन धुळीस मिळवलेत. हा चेंडू यावेळेस मात्र गलीमध्ये क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय चांगलं. 1 धाव या चेंडूवर ते मिळणार यात शंका नाहीये. पुन्हा एकदा नो बॉल. अगोदर दुष्काळ आहे आणि त्यात 13वा महिना अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे ती क्षेत्ररक्षण करणाऱ्या मास्टर प्रिन्स 11 बंड्या ओळे संघाची. नक्कीच लगातार 3 षटकार मारणाऱ्या फलंदाजाला नक्कीच 3000चं पारितोषिक या ठिकाणी 2000चं पारितोषिक लगातार 3 षटकांसाठी आहे. 1 षटकार जर योगेशने मारला तर हे 2000चं पारितोषिक मी म्हणेन त्या खेळाडूला मिळणार आहे. गोलंदाज तयार. बघूया, पण हा चेंडू मात्र सरळ जातोय स्केअरलेग आणि मिड विकेटच्या मध्ये 1 धाव मिळतीये. एका धावेच्या बरोबरीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. 43 धावांचा पाठलाग करताना हा सामना पूर्णपणे एकतर्फी होतोय की काय अशी तमाम प्रेक्षकांना आता शंका निर्माण झालेली आहे. धावफलकावरती धावा लागल्या त्या 30 फक्त गरज आहे 13 धावांची.
13 धावांची गरज आहे. मास्टर माइंड कुठे गेले? मास्टर प्रिन्स पूर्णपणे अडचणीमध्ये आणलं त्यांच्या संघाला. या फलंदाजांनी हा चेंडू रिव्हर्स स्वीपचा फटका. हा ओमकार देसाई आहे ज्यानं खऱ्या अर्थानं मी म्हणेन हेलिकॉप्टर शॉट जर कोणी निर्माण केला असेल टेनिस क्रिकेटमध्ये पहिला माझ्या मते तर त्या ओमकार देसाईनं हेलिकॉप्टरचा फटका निर्माण केला. त्यानं मात्र हा रिव्हर्स स्वीपचा चौकार मारला आणि या 4 धावांच्या बरोबरीनं एकूण धाव संख्या होती ती 34 धावा. जिंकण्यासाठी फक्त 9 धावांची गरज आहे. फक्त औपचारिकता शिल्लक आहे. 2 षटकात सामना संपणार की काय? सुनील चावरी चिंताग्रस्त बसलेत. एवढी स्ट्रॉंग बॅटिंग ऑर्डर असताना सुद्धा पूर्णपणे नांगी टाकण्यास भाग पाडलाय. हा चेंडू बॅकफुट लावून खेळण्याचा प्रयत्न. सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडूचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 34. अजूनही जिंकण्यासाठी केवळ 9 धावांची गरज आहे. यानंतर श्लोक 11 कोल्हापूर आणि नूर अँड संजय खारगर. हा चेंडू सुंदर फटका, स्टायलिश फटका आपण बघतोय. 1 धाव या चेंडूवरती मिळते एका धावेच्या बरोबरीनं. धावफलकामध्ये वाढ होतीये. धावा होत आहेत त्या 35. 8 धावांची गरज आहे. या षटकातले काही चेंडू बाकी आणि येणारी 3 षटकाव. योगेश पेंडकर, ओमकार देसाई. मला बरेच प्रेक्षक होते की डिंगडॉंगचे काही खेळाडू आहेत, एसपीचे काही खेळाडू आहेत. टीम कशी असणार याचं हे उदाहरण बघायला मिळतंय की सलामीची जोडी आता नाकेनऊ ठरतीये या फलंदाजांना. कारण एसपीचे काही खेळाडू खेळतात मी म्हणेन या टीम मध्ये आणि काही खेळाडू आहेत ते डिंगडॉंग मधले. म्हणजे योगेश पेंडकर हा डिंगडॉंगचा खेळाडू आहे. त्यानंतर आपण बघितलं असेल एक गोलंदाज आहे या टीम मध्ये डिंगडॉंग पुण्याचा मी बघितला. असे चांगले चांगले खेळाडू आहेत आणि पूर्णपणे आता मी म्हणेन या सामन्यामध्ये एकतर्फीपणा बघायला मिळतोय. शेवटच्या 18 चेंडू शिल्लक आहेत आणि गरज आहे मात्र 7 धावांची. 7 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. सामना पूर्णपणे एकतर्फी. तमाम प्रेक्षकांना असं वाटलं होतं की एवढी चांगली फास्ट गोलंदाजी या ठिकाणी आहे, काहीतरी चमत्कार घडेल. पण गोलंदाजीसाठी येतोय तो आता विजय पावले. विजय पावले आता पावणार का या ठिकाणी हे बघणं गरजेचं आहे. पण आता काय घडलं म्हणजे डोक्यावरनं बरंच पाणी गेलेलं आहे. त्यामुळे हातपाय हलवायची संधी सुद्धा नाहीये ती ओळे संघाच्या खेळाडूंना. शेवटचे 18 चेंडू आणि केवळ 7 धावांची गरज आहे. योगेशसाठी हा चेंडू क्षेत्ररक्षकांनी ओळखलाय. त्यांच्याही देहबोली आता सांगते की सामन्यामध्ये काही राम राहिलं नाही, पण तुम्ही जर चांगलं काम केलं तर राम आपोआप निर्माण होईल. 1 धाव मिळतीये एका धावेच्या बरोबरीनं. वाईड 1+1 2 धावा. फक्त एका फटक्याचं काम आहे. फक्त एखादा चौकार किंवा षटकार या सामन्यामध्ये विजयाच्या जवळ आणणार तो फलंदाजी करणाऱ्या संघाला. हा चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय. सामना बरोबरी सुटलाय. एका धावेची गरज आहे. 1 धाव या ठिकाणी गरजेची आहे जिंकण्यासाठी. 1 धाव जर केली तर सामना जिंकणार. मी अगोदरच सांगितलं होतं की 3 षटकात सामना संपणार की काय आणि तसा या ठिकाणी निर्णय बघायला मिळतोय. जी फलंदाजी बघायला मिळाली नंतरच्या 4 चेंडूवरती योगेश पेंडकर कडून त्या फलंदाजीच्या जोरावरती हा सामना एकतर्फी. हा चेंडू यावेळेस मात्र गलीमध्ये जातोय. निर्धाव चेंडूचा खेळ संपला. आता योगेश आणि ओमकारनं ओळखली सामना बराच अंशी आपल्या बाजूने झुकलाय. घाई कशाला करायची? एका धावेची गरज आहे. फलंदाज तयार. हा चेंडू यावेळेस आपण बघतोय आणि हा सामना जिंकलाय तो शिरवणे विशाल जितेकर यांच्याकडनं. योगेश पेंडकर यांना 1000 रुपये तर ओमकारला आप्पासाहेब डांगे यांच्याकडनं 500 रुपये. कारण ओमकारनं षटकार मारला अनाऊन्स झाल्यानंतर.